लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मात्र इकडे आत्तापर्यंत नैनाची साथ देणारी कलाने नैनाची साथ सोडली आहे। इतकंच नाही तर कुत्र्यासारखी फटाफट तिला फटके देत सगळ्यांच्या समोर नैना कशी चुकीची आहे आणि सगळ्यांच्या समोर नैनाला आता कलाने काय सुनावलंय या सगळ्यामुळे नैनाचा आता सगळ्यांच्या समोर पाण उतारा करत कला हिरोईन ठरलेली आहे। इकडे आता ज्या वेळेला पत्रकारांनी सगळ्यांच्या समोर चांदेकरांचा अपमान केलेला असतो त्यावेळेला कलाने सगळा ब्लेम नैनावरती टाकत या नैना ताईला समजत नाहीये, तिला अक्कल नाहीये, तिने या सगळ्यामध्ये दिलेल्या स्वातंत्र्याचा चुकीचा वापर केला आणि म्हणून हे सगळं घडलंय। तुम्हाला जो जाब विचारायचा तो तिला विचारा, बाकी तुम्हाला या चांदेकरांपैकी कोणीही उत्तर द्यायला बांधील नाहीये असं म्हणत आता मात्र नैनाला सगळ्यांच्या समोर कलाने उभं केलेलं असतं। नैनाताई तूच जाब दे असं म्हणत त्याच वेळेला आता सगळ्या पत्रकारांच्या समोर नैनाची हालत खराब होते, कारण नैनावरती खूप चिखलफेक झालेली असते, नैनावरती खूप आरोप प्रत्यारोप झालेले असतात। प्रतिष्ठित घराण्याची सून म्हणजे काही असं हे कपडे घालून मिरवणं असं नाहीये। तुम्हाला वाटत असेल की तुम्ही खूप मोठं अभिमानाचं काम केलंय, पण या सगळ्यामध्ये चांदेकरांच्या घराण्याची इज्जत तुमच्यामुळे धुळीला मिळालेली आहे आणि याच वेळेला तुमच्या घराण्याची इज्जत वाढवण्याचं काम कला मॅडमनी केलेलं आहे। त्यामुळे यापुढे कोल्हापुरामध्ये तुम्हाला चांदेकरांची प्रतिष्ठित सून म्हणून कुणी ओळखणार नाहीये, तर हा सगळा मान जाईल तो म्हणजे कला चांदेकर यांच्याकडे असं म्हणत पत्रकार आता मात्र नैनाचा निषेध करतात। चिडलेली नैना चिडफिड करत नको नको ते सुनावते। आता पत्रकारांच्या समोर हा सगळा तमाशा चालू असतो त्याच वेळेला इकडे संगीताला पण समजतं की आपल्या नैनाने खूप मोठा तमाशा केलाय। या सगळ्यामध्ये काय होणार, नैनाला आता चांदेकर काय शिक्षा करणार, म्हणून आता संगीता तिच्या वतीने माफी मागण्यासाठी आलेली असते। मग आबा शांतपणे पत्रकारांना जायला सांगतात। पत्रकार गेल्यावरती संगीता हात जोडून आबांच्या समोर उभी राहते आणि माफ करा आबासाहेब, म्हणजे माझ्या मुलीकडून खूप मोठी चूक झाली, चूक म्हणण्यापेक्षा तिने गुन्हा केलाय। चांदेकरांच्या इतक्या वर्षाच्या इतिहासामध्ये कोणत्याही सुनेने जे काम केलं नसेल ते काम तिने केलंय, पण मी तुमची माफी मागते आहे, कारण आत्ता या अवस्थेमध्ये तिला तुम्ही शिक्षा देऊ नका असं म्हणत संगीता जरी या सगळ्यामध्ये नैनाला पाठीशी घालायला आली असली तरी या वेळेला कला मात्र तिला पाठीशी घालायला तयार नसते। कला सांगते नाही आई, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, कारण नैनाताईने जे केले ना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे। आज जर का नैनाताईला पाठीशी घातलं ना तर नैनाताईची खूप मोठी आता मजल वाढेल। नैनाताई जोपासून या घरात आले ना तेव्हापासून सगळ्यांना त्रास देण्याचंच ती काम करते आणि नैनाचा चेहरा पाहण्यासारखा असतो, कारण तिला वाटत असतं की आपण मोठ्या फुशारक्या मारल्यात, आपण आता मोठे मॉडेल बनलो, पण हा सगळा प्रकार आपल्यावरती असा उलटा शेकेल तिला वाटत नसतं। तरी पण आता मात्र ती एक शेवटचा प्रयत्न करणार असते, ज्या प्रयत्नाला कला तिला थोबाडणारच असते। कला म्हणते आई, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, कारण नैनाताईने पहिल्यापासून घरातील कुणाचाही रिस्पेक्ट नाही केला, म्हणजे दर वेळेला आम्ही तिला समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने दर वेळेला उलटच करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे या वेळेला नैनाताईला माफी मिळणार नाही। यावरती नैना म्हणते कला, तू कोण ग मला शिक्षा देणार, माझ्यापेक्षा लहान आहेस, जरा आपल्या लायकीत राहायला शिक, म्हणजे आता जास्तच तुला त्या पत्रकारांनी मोठं केलंय, पत्रकारांनी तुझा उदो केला, चांदेकरांची आदर्श सून म्हणून जरी तुला रिस्पेक्ट दिला असला ना तरी एक लक्षात घे, मी मोठी आहे, तू लहान आहेस, या सगळ्यामध्ये मला सुनावण्याचा तुला अधिकार नाहीये, आपल्या लायकीत राहा। लायकीत राहा म्हटल्यावरती नाही आता कला चिडते। कला सांगते नैनाताई, अगं लायकी सांगायला स्वतः आपली लायकी सिद्ध करायला लागते। तुला आबांनी या घरामध्ये कितीही चुकीची वागलीस तरी एक रिस्पेक्ट दिला होता, या घरामध्ये आबा तुला दर वेळेला तुझ्या चुकांना पांघरून घालत होते, पण तू काय केलंस, दर वेळेला आबांची मान खाली घातलीस आणि आज तर हाईट केलीस। आत्तापर्यंत जे घरात घडायचं ते बाहेर घडायला लागलेलं आहे, त्यामुळे आबा या चुकीला माफी मिळायलाच नको आहे, नैनाताईला शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत आता सगळेजण म्हणजे आता संगीता सुद्धा नैनाला माफ करा असं म्हणत असताना कला मात्र नैनाला माफी मिळणार नाही याच्यावरती ठाम असते आणि पहिल्यांदा लग्न झाल्यापासून किंवा पहिल्यांदा सगळ्यापासून नैनाच्या विरोधात कला आजच जात असते।
त्यावरती आता मात्र कला सांगते, आबा तुम्ही काहीच बोलत नाहीयेत, आबा तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. आबांना त्रास झालेला कलाला दिसत असतो आणि या सगळ्यामुळे अद्वैत पण चिडलेला असतो. अद्वैत म्हणतो, काय बोलतील आबा? या सगळ्यामुळे आबांना इतका शॉक बसलाय ना की आबा काही बोलतच नाहीयेत. ही नैना घरात आल्यापासून आपल्या घरातले तमाशे काही संपत नाही. राहुल, तुला तुझ्या बायकोला सावरता येत नाही? यावरती आता रोहिणी मध्ये तोंड घालते, अद्वैत तू काय बोलतोयस राहुलला का बोलतोयस? अरे तुझ्या बायकोला तरी तुला सावरता येतं का? तुझ्या बायकोनी पण ऍड शूट केलंस ना, मग तिचं काय? तू राहुलला का बोलतोयस? ज्याप्रमाणे तुझ्या बायकोने तुला न विचारता ऍड शूट केलं किंवा स्वतःच्या मनाने ठरवलं, त्याचप्रमाणे नैनाने पण केलं. हा, तर नैनाला ह्या अशा प्रकारच्या ऍड आल्या, त्याची चूक तिचीच आहे ना, पण या सगळ्यामध्ये राहुलला का मध्ये आणतोयस तू? चूक तुमच्या दोघांची पण आहे. तुम्ही सुद्धा आबांना न विचारता शूटिंग केलंच ना. यावरती आत्तापर्यंत गप्प असलेले आबा खूप चिडतात. बास करा तुम्ही सगळ्यांनी. आत्तापर्यंत सगळ्यांचं मी खूप ऐकून घेतलेलं आहे. ज्याची चूक आहे तो पण बोलतोय, ज्याची चूक नाही तो ऐकतोय. बास झालं. आणि कुणी सांगितलं की कला आणि अद्वैतने परस्पर निर्णय घेतला? त्या मूर्ख नैनामुळे हा निर्णय घ्यावा लागला. मला सगळं समजलंय. मला स्वामीनाथनचा कॉल आला होता. जर अद्वैत कलाने हे केलं नसतं शूटिंग तर दांडेकरांचं करोडोचं नुकसान झालं असतं, स्वामीनाथनचं नुकसान झालं असतं आणि त्यांनी आपलं नुकसान केलं असतं. या पोरीमुळे आपली चांदेकरांची फर्म पुन्हा एकदा नावारूपाला आलेली आहे. नाहीतर आपलं नाव मार्केटमध्ये खराब झालं असतं. आणि रोहिणी, तू काय ग सांगतेस नैनाचं मोठेपणा? अगं, नैनाने पहिलं हे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं. त्या वेळेला तिला 10 लाखाची ऑफर दिली ना, म्हणून तिने हे बोल्ड शूट केलं. रोहिणी म्हणते, आबा पण याच्यामध्ये राहुलला बोलण्याचा काय संबंध आहे? आबा म्हणतात, राहुलला नको बोलू तर कुणाला ग बोलू? तू आणि राहुल दोघांनी मिळून तिला समजवायला पाहिजे होतं. संगीता म्हणते, झालं गेलं विसरून जा. आणि आबाजी साहेब, तुम्ही एकदा तरी तिला माफ करा. यावर रोहिणी म्हणते, याला माफी मिळणार नाही. रोहिणी म्हणते, हिला माफी मिळणार नाही. आबा म्हणतात, हो. रोहिणी तिला घराबाहेर काढायला निघालेली असते. आता मात्र नैनाला रोहिणीचा डाव लक्षात येतो. त्यावरती आबा म्हणतात, शिक्षा तर होणारच आहे, पण या सगळ्यामध्ये नैनाने सगळ्यात पहिलं कलाची माफी मागावी. आत्तापर्यंत कलावती ती आगपाखड करते, कलाला इतकं काही बोलते. कला बिचारी तिला काही बोलत नाही म्हणून ती ऐकून घेते, म्हणून तिला काही बोलायचं असं म्हणत आबा नैनाला कलाची माफी मागायला सांगतात. इकडे नैना म्हणते, मी अजिबात माफी मागणार नाही. मी माफी का मागू? या कलाची माफी मागू? कोण आहे हिची माफी मागण्याचं मला कारण तरी काय? ही आहे ना, हिला सगळं उसनं मिळालं. नैना म्हणते, मी लग्न केलं नाही म्हणून हिला नवरा उसना मिळाला. मी लग्न केलं नाही म्हणून चांदेकरांची सून होणं हिला उसनं मिळालं. मी शूट केलं नाही म्हणून ही शूटमध्ये आली. मी सेस टाकलं ते सगळं हिने उचललं. माझ्या तुकड्यांवरती ही जगते आणि ही मला सांगणार की मी चुकले की मी काय केले? आता मात्र कलाच्या रागाचा पारा चढतो. आत्तापर्यंत कधी नाही ती कला चिडते आणि एक खाडकन नैनाच्या थोबाडीत देते आणि नैनाला जबरदस्त धक्काच बसतो. काही कळायच्या आत नैनाच्या सणसणीत थोबाडीत पडलेली असते. कला म्हणते, नैनाताई अगं जरा तरी लाज बाळग. इतका प्रकार झाल्यावरती हात जोडून सगळ्यांची माफी मागून हे प्रकरण निस्तरायचं तर तू मला सांगतेस उसनं म्हणून? अगं, मला हे लग्न कधीच करायचं नव्हतं. मला माझ्या आईवडिलांसाठी त्यांना घर उभं करून द्यायचं होतं, त्यांना सुखी जीवन द्यायचं होतं, काजलला शिकवायचं होतं, आपला बिझनेस मोठा करायचा होता. पण तुझ्या मूर्खपणामुळे, तू आयत्या वेळेला पळून गेल्यामुळे मला लग्न करावं लागलं आणि माझ्या आईबाबांना आत्ता कर्जाच्या डोंगराखाली येतंय. नैनाताई, बाद झालं. आत्तापर्यंत तुझं मी खूप ऐकलं, पण आत्ता मी तुझं ऐकणारच नाहीये. जे वागलीस त्याच्यामुळे चांदेकरांची इब्रत गेले, पण आज माझ्यावरती जो आरोप केलास ना, तो आरोप मी नाही सहन करणार. नैनाताई, आज माझ्या मनातून तू पूर्णपणे उतरलीस. नैना म्हणते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या थोबाडीत द्यायची? कला म्हणते, जशी तुझी हिंमत झाली ना चांदेकरांची अब्रू हे करायची तशीच. आणि यापुढे जर का अशी वागलीस ना तर तरी सुद्धा तुला ही अशीच शिक्षा मिळणार असं म्हणत कला आपल्या निर्णयावरती ठाम असते. आता मात्र या सगळ्यामध्ये आबा आणि अद्वैत कलाला सपोर्ट करतात. आबा म्हणतात, बरोबर आहे. म्हणजे या घरात आल्यापासून नैना कलाला खाली पाडण्याचा प्रयत्न करते. काय, मी नाही लग्न केलं म्हणून हे मिळालं? अद्वैतला सोन्यासारखी सून मिळालेली आहे, सोन्यासारखी बायको मिळालेली आहे,
बरं झालं तू नाही त्याच्या आयुष्यात आलीस ती, असं म्हणत आबा पण चिडतात, अद्वैत पण आणि आता खबरदार नैना, तुझी हिंमत कशी झाली कलाला असं बोलायची, असं म्हणत आबा आणि अद्वैत नैनाला जबरदस्त धडा शिकवतात. कलाने नैनाचं थोबाड फोडत तिला अद्दल घडवले. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.